नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रमेश जाधव आणि आपण पाहतात देवांग रमेश ब्लॉग हे माझे यूट्यूब चॅनल। मी निवडणुकीचा एक दिवस अगोदर एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये मी माझा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज मांडला होता की या निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला भेटून ते एक नंबरचा पक्ष असेल। मात्र त्यांच्या मित्रपक्षांना जे शिंदे व अजित पवार यांना खूप कमी जागा मिळतील, त्यामुळे ते महायुती सरकार बनू शकणार नाही। मात्र महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जास्त जागा मिळून ते आपले सरकार बनवतील असा मी माझा अंदाज ग्राउंड लेवलवर फिरत असताना सर्वसामान्य लोकांचा जो अंदाज किंवा जो कौल होता तो मी या व्हिडिओमध्ये मांडला होता की या निकालानंतर महाविकास आघाडी आपलं सरकार बनवू शकते। आणि ही गोष्ट सर्व राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार किंवा सोशल मीडियावरील काही यूट्यूबर्स, विचारवंत यांनी सुद्धा असा अंदाज बांधला होता की महाविकास आघाडी यावेळेला महाराष्ट्रात सरकार बदलेल आणि बदल होईल असं सर्वांना वाटत असताना मात्र 23 तारीखला ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल यायला लागले आणि मी टी व्ही समोर बसलो तेव्हा माझ्या टी व्हीच्या स्क्रीनवर महायुतीला 225च्या वर जागा पाहून मी अक्षरशः चक्रावून गेलो। मला खरोखर हा निकाल अनाकलनीय, अनपेक्षित व धक्कादायक असा वाटला। आणि हा निकाल पाहत असताना माझ्या डोक्यात एक गोष्ट नक्की चमकली, ती म्हणजे या निवडणुकीमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे। त्यामुळेच हा वन साइड गेम चाललेला आहे। कारण भारतीय जनता पार्टीला इतकं यश आणि इतकं बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल असं कुणालाही वाटत नव्हतं, पण तसं त्या निकालावरून घडताना दिसत होतं। एवढंच काय, शिवसेना शिंदे गटाला 50च्या वर जागा, अजित पवार यांना जवळजवळ 40च्या वर जागा, हे सर्व चित्र बघून मला असं वाटलं आता याच्या पुढचा निकाल बघण्यात काहीच अर्थ नाही। मी टी व्ही बंद करून सरळ गप्प बसलो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा महायुतीचा जो राक्षसी आणि अनाकलनीय आणि आसुरी जो विजय आहे, या विजयाचे 5 शिल्पकार आहेत असं मला तरी वाटतं। त्यापैकी एक म्हणजे न्यायालयाची कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालणारी ही न्याय व्यवस्था, 2 म्हणजे निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी आपल्या राक्षसी डोक्यातून टेक्निकली चमत्कार करून महायुतीला मतांचा धोधो पाऊस पाडला। 3 म्हणजे या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रायव्हेट गव्हर्नमेंट सेक्टर व महत्त्वाच्या जागा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी अदानीने महायुतीला पुरवलेली रसद म्हणजे पैसा, धोधो पैशांचा पाऊस पाडला। 4 म्हणजे महायुतीने व महायुतीतील महत्त्वाच्या नेत्याने, केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाच्या मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन जातीजातीतील व धर्माधर्मातील ध्रुवीकरण करण्यासाठी जी काही वक्तव्य करून प्रचार केला। आणि 5 म्हणजे 500, 1000, 2000च्या नोटा घेऊन किंवा त्याहीपेक्षा जास्त पैसा घेऊन ज्या महाराष्ट्रातील कपाळकरंट्या मतदारांनी यांना मतदान केलं, आणि ह्या 5 गोष्टींमुळे महायुतीचा महाराष्ट्रामध्ये हा आसुरी विजय झालेला आहे असं मला वाटतं। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी या निवडणुकीनंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतोय, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीनविषयी लोकांच्या तक्रारी आहेत। त्यांचे काही व्हिडिओ माझ्याकडे आलेले आणि त्याच्यातले 1-2 व्हिडिओ मी माझ्या या व्हिडिओमध्ये प्ले करतो। यावरून आपल्याला अंदाज येईल की या निवडणुकीमध्ये काय घडलंय आणि हा विजय कसा मिळालेला आहे। नमस्कार, मी राजेश अरुण, 153 देसाई विधानसभेचा मनसेचा उमेदवार। आता मतमोजणी सुरू होती, आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना आता निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे। त्याचं कारण एवढा त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3 सील असतात, एका मशीनला एकच सील होतं। त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं। त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीन चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसं असू शकतं?
संस्थात्मक दृष्ट्या सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला कधी 2च मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, की मी स्वतः मतदान केलं नाही. अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे. गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय. या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय. आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे. मग मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त. आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घातली मतं नाही मिळाली, असा घोळ आहे. मी ज्या काउंटिंग मध्ये जे बसलेले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा. इलेक्शन बंद करून टाका. अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन. दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही. मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन फ्रॉड निघालेले, नंबर वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा. तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल. आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर शी इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल. साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लावत असेल, किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो. पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला. हे नाही चालणार अजिबात. खूप इझी घ्यायला लागलेत. मग इलेक्शन कॅन्सल करा. ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो. 3 नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं ना. आम्ही प्रचार करून देणार नाही. त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो. कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2च मतं ना. का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली. 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत. हेच केलंय. हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे. आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काय द्यायचं नाही. ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात. आज एक रूल लावतात, दुसरा रूल लावतात. यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात. पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक. IAS ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल. तिने रिझाईन केलं पाहिजे. अजूनपर्यंत असं नाही झालेलं, कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे. पण मी ऍज अ पब्लिक म्हणते ती IAS ऑफिसर शी शुड रिझाईन. मला नाही माहिती, ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड मेंटेन अ डिग्निटी. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, पाहिलात, ऐकलात, याचा अर्थ EVM मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि याविषयीच्या तक्रारी एक एक आपल्या समोर येत आहेत आणि ह्याच्या पुढे येणार आहेत. तर मला या व्हिडिओच्या शेवटी एवढंच म्हणायचं आहे की खरोखर या महाराष्ट्रातील सुज्ञ जनता आणि मतदार यांना एक आव्हान करण्यासारखं वाटतं की आपल्यावर एक मनुवादी विचारांचं सरकार आलेलं आहे आणि हे मनुवादी विचारांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि देशातील लोकशाहीला खूप मोठं घातक आहे. आणि ही लोकशाही वाचवायची असेल तर आता सर्वसामान्य लोकांनी व जे विरोधी पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आता एकाच गोष्टीसाठी जनआंदोलन करावं असं मला तरी वाटतंय. आणि ते जनआंदोलन कशासाठी असेल तर ते EVM मशीन बदलण्यासाठी. यापुढील कोणतीही निवडणूक EVM मशीनद्वारे न घेता ती बॅलेट पेपरद्वारे घ्यावी, यासाठी मोठं जनआंदोलन उभं राहणं गरजेचं आहे. तरच यांना व्यसन लागेल. अन्यथा हे या देशाचं आणि ह्या राज्याचं वाटोळं आणि सत्यानाश करतील, एवढं मात्र नक्की. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी या व्हिडिओमध्ये जे माझं मत मांडलं, हे मत जर आपल्याला खरोखर पटत असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्या. आणि माझा जर व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. व माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि इथेच थांबतो. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद.